आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। यथार्थ ज्ञान प्रकाश विषय परमेश्वर यांच्याविषयी शास्त्र काय सांगतात? प्रभू, स्वामी, ईश, राम, खुदा, अल्लाह, रब, मालिक, साहेब, देव, भगवान, गॉड हे सर्व शक्तिबोधक शब्द आहेत जे वेगवेगळ्या भाषांमध्ये उच्चारले व लिहिले जातात। परमेश्वर यांच्या महिम्याने प्रत्येक प्राणी प्रभावित आहे की एक शक्ती आहे जी परम सुखदायक आणि कष्ट निवारण करणारी आहे। ती शक्ती कोण आहे, कशी आहे, कुठे आहे, कशी मिळेल हे प्रश्नवाचक चिन्ह आतापर्यंत पूर्ण रूपाने हटले नाही। या पुस्तकाच्या माध्यमातून या शंकेचे निरसन पूर्णपणे होईल। जी शक्ती अंधाला दृष्टी प्रदान करते, मुक्याला आवाज, बहिऱ्याला श्रवण शक्ती, वंध्यत्व स्त्रीला पुत्र देते, निर्धनास धनवान करते, रोग्याला रोगमुक्त करते, ज्याच्या दर्शनाने अत्यानंद होतो, जो सर्व ब्रह्मांडाचा निर्माता, पूर्ण शांतीदायक जगद्गुरु व सर्वज्ञ आहे, ज्याच्या आज्ञेविना झाडाचे पानही हलत नाही, अशा सर्व शक्तिमान यांच्या समोर काहीच असंभव नाही, असे गुण ज्याच्यामध्ये आहेत, तो वास्तवात प्रभू, स्वामी, ईश, राम, भगवान, खुदा, अल्लाह, रहीम, मालिक, रब, गॉड म्हणवला जातो। येथे एक गोष्ट विशेष विचार करण्यासारखी आहे की कोणत्याही भक्तीचे ज्ञान विशिष्ट शास्त्रानेच होते। त्याच शास्त्राच्या आधारावर गुरुजन आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करतात। ते शास्त्र म्हणजेच धार्मिक पुस्तके आहेत। 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, श्रीमद भगवत गीता, श्रीमद भागवत सुधासागर, 18 पुराणे, महाभारत, बायबल, पुराण इत्यादी प्रमाणित पवित्र शास्त्रे आहेत। 4ही वेद स्वतः पूर्ण परमात्मा यांच्या आदेशाने ज्योतिनिरंजन कालने समुद्रात आपल्या श्वासाद्वारे गुप्त ठिकाणी लपवून ठेवले आणि पहिल्या सागर मंथनाच्या वेळी हे 4ही वेद श्री ब्रह्माजींना प्राप्त झाले। ते ब्रह्माजींनी क्षरपुरुषाचे ज्येष्ठ पुत्र वाचले आणि त्यातून त्यांना जे समजले त्याच्या आधारावर त्यांनी आपले वंशज म्हणजे ऋषींच्या द्वारे जगतामध्ये त्या ज्ञानाचा प्रचार करवला। पूर्ण परमात्मा यांनी 5वा स्वसम सूक्ष्म वेदही ब्रह्म कालला दिलेला होता। तो ज्योतिनिरंजन काल याने आपल्याजवळ गुप्त ठेवला आणि नंतर नष्ट केला। काही काळानंतर म्हणजेच एक कल्प म्हणजे 1000 चतुर्युग नंतर तिन्ही लोकीचे पृथ्वीलोक, स्वर्गलोक, पाताळलोक सर्व प्राणी विनाश पावतात। त्यानंतर ज्योतिनिरंजन काल याच्या निर्देशाने ब्रह्मा आपली रात्र समाप्त झाल्यानंतर ब्रह्माची रात्र 1000 चतुर्युगाची असते आणि तेवढेच दिवस असतात। जेव्हा दिवस प्रारंभ होतो तेव्हा रजोगुणाने प्रभावित करून 3 लोकांमध्ये प्राण्यांची उत्पत्ती सुरू करतो। त्यावेळी सतयुगाच्या सुरुवातीस ते 4 वेद काल ब्रह्म स्वतः ब्रह्माला पुन्हा प्रदान करतो। त्यानंतर पुन्हा प्राकृतिक उलथापालथ झाल्यामुळे 4ही पवित्र वेदांचे ज्ञान लोप पावते। त्यानंतर पुन्हा काळानुसार अन्य ऋषींमध्ये प्रवेश करून पुन्हा लिहून घेतो। समयोजितपणे प्राकृतिक उलथापालथीनंतर स्वार्थी लोकांद्वारे वेदांमध्ये वेळोवेळी बदल करून वास्तविक ज्ञान जगतातून लुप्त केले जाते। त्याच काल ब्रह्मज्योतिनिरंजन याने महाभारतातील युद्धावेळी श्रीकृष्ण यांच्यामध्ये प्रवेश करून 4ही वेदांचे संक्षिप्त विवरण श्रीमद भगवत गीतेच्या रूपाने दिले आणि सांगितले की हे अर्जुना, हे ज्ञान मी पूर्वी सूर्यास सांगितले होते। त्याने आपला पुत्र वैवस्वत म्हणजेच मनुला आणि मनुने त्याचा पुत्र इक्ष्वाकू याला सांगितले होते, परंतु मध्यंतरी हे उत्तम ज्ञान कालोघात समाप्त झाले होते। या काल ब्रह्मज्योतिनिरंजनने श्री वेदव्यास ऋषींच्या शरीरामध्ये प्रवेश करून 4ही वेद, महाभारत, 18 पुराणे, श्रीमद भगवत गीता, श्री सुधासागर पुन्हा संस्कृत भाषेमध्ये लिपिबद्ध केले, जे आजही आपण सर्वांना उपलब्ध आहेत। हे सर्व शास्त्र श्रेष्ठ आहे। आता या सर्व शास्त्रांना कलियुगी ऋषींनी भाषांतरे म्हणजेच हिंदी अनुवाद करताना आपले विचार त्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे स्पष्टपणे अयोग्य आहे व व्याख्यानरूप नाही। ही सर्व शास्त्रे महर्षी व्यासजी यांच्याकडून सुमारे 5300 वर्षांपूर्वी पुन्हा लिहिली गेली आहेत। त्यावेळी हिंदू, ईसाई, मुस्लिम, शीख असे कोणतेही धर्म नव्हते। फक्त वेदांना मानणारे आर्यच तेवढे होते।
कर्माच्या आधारावर जाती रचना होती. तसेच केवळ 4 वर्ण क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण, शूद्र हेच होते. यावरून हे स्पष्ट होते की ही सर्व शास्त्रे कोणताही एक धर्म किंवा व्यक्तीसाठी नाहीत, तर ते केवळ मानवाच्याच कल्याणासाठी आहेत. दुसरे हे सिद्ध होते की आपले सर्वांचे पूर्वज एकच होते, ज्यांचे संस्कार आपापसात मिळते जुळते आहेत. आता सर्वप्रथम पवित्र शास्त्र गीतावर विचार करू.